ओके, गुड मॉर्निंग गाईज. सो आज आपण सेन्स ऑर्गन चॅप्टर बघणार आहोत. सेन्स ऑर्गन स्टार्ट करण्याआधी एक क्विक रिकॅप जे आधी आपण नर्वस सिस्टममध्ये पाहिलं होतं. नर्वस सिस्टममध्ये आपण काय केलं होतं की रिसेप्टर ऑर्गन्स असतात. काही रिसेप्टर ऑर्गन काय करतात, ते रिसेप्टर ऑर्गन्स इम्पल्स जनरेट करतात आणि मग तो इम्पल्स जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टमला पाठवतात. करेक्ट. तर आता हे जे रिसेप्टर ऑर्गन्स आहेत त्यांना आपण क्लासिफाय करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट देर आर फोटो रिसेप्टर्स. फोटो रिसेप्टर्स आर दोज विच हॅव दी सेन्स ऑफ लाईट. म्हणजे जे लोक लाईट आणि साईट, बेसिकली लाईट असतं त्यावेळेसच वी कॅन सी, राईट. सो जे सेन्स ऑफ साईट आहे म्हणजे आईज, त्यांना आपण फोटो रिसेप्टर म्हणतो. त्याच्यानंतर फोनो रिसेप्टर असतात जे सेन्स ऑफ हिअरिंग असतात, ऑडिटरी. त्याच्यानंतर मेकॅनो रिसेप्टर असतात जे आपल्याला सेन्स ऑफ टच देतात, राईट, म्हणजे स्किन वगैरे. गुस्टाटो रिसेप्टर असतात जे आपल्याला सेन्स ऑफ टेस्ट देतात, म्हणजे आपली टंग, ठीक आहे. आणि ऑल्फॅक्टरी रिसेप्टर असतात जे आपल्याला सेन्स ऑफ स्मेल देतात, म्हणजे आपला नोज. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आईज आणि इयर्स. तर सगळ्यात आधी स्टार्टिंग विथ आईज. आईजला आपण काय म्हणतो, फोटो रिसेप्टर्स, ठीक आहे. व्हॉट आर आईज? आईज आर स्फेरिकल बॉल लाईक स्ट्रक्चर्स, ठीक आहे. 2.5 सेंटीमीटर डायमीटर, ठीक आहे. म्हणजे त्याचा डायमीटर किती आहे? 2.5 सेंटीमीटरचा डायमीटर आहे आय बॉलचा. त्याच्यानंतर इट कॅन रोटेट विथ दी हेल्प ऑफ 6 मसल्स. म्हणजे काय, 6 मसल्स आहेत ज्याच्यामुळे आपला आयबॉल रोटेट होऊ शकतो, ठीक आहे. जसं आपण आयबॉल आपण आपल्या राईट साईडला नेऊ शकतो, लेफ्ट साईडला नेऊ शकतो, वर नेऊ शकतो आणि खाली नेऊ शकतो, राईट. सो हे जे रोटेशन आहे ते पॉसिबल आहे 6 मसल्समुळे. ह्या 6 मसल्समध्ये 2 ऑब्लिक आहेत. ऑब्लिक म्हणजे आउटर मसल्स आहेत आणि 4 रेक्टस आहेत. रेक्टस म्हणजे इन्नर मसल्स आहेत. तर या डायग्राममध्ये आपण बघितले होते काय काय. हे आयबॉल आहे, ठीक आहे. आयबॉलमध्ये रेड कलरचं जे आहे वरती ते सुपिरियर ऑब्लिक आहे. त्याच्यानंतर मधल्या साईडला आहे ते सुपिरियर रेक्टस आहे आणि खाली आहे ते एक्सटर्नल रेक्टस आहे. त्याच्यानंतर जे मागच्या साईडला आहेत, ठीक आहे, म्हणजे ही जर का एक साईड झाली लॅटरल साईड, तर त्याच्या बॅक साईडला जे आहेत ते मी येल्लोमध्ये ड्रॉ केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये इन्फेरियर ऑब्लिक आहे, ठीक आहे. सुपिरियर ऑब्लिक म्हणजे पुढच्या साईडला, इन्फिरियर म्हणजे बॅक साईडला. इंटरनल रेक्टस आहे, एक एक्सटर्नल रेक्टस होतं, आता हे इंटरनल रेक्टस झालं. आणि इन्फेरियर रेक्टस आहे, सुपिरियर आणि इन्फेरियर रेक्टस, करेक्ट. सो हे असे 6 प्रकारचे मसल्स आहेत जे आपल्याला रोटेशनमध्ये हेल्प करतात आयबॉलच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव प्रोटेक्शन ऑफ आईज. म्हणजे डोळ्याला प्रोटेक्शन कसं मिळतं, तर सगळ्यात आधी ॲडिपोज टिश्यू नावाचा एक टिश्यू असतो, ठीक आहे. इट इज प्रेझेंट बिलो दी आयलिड. म्हणजे आपल्या आयलिडच्या खाली एक टिश्यू असतो जो काय करतो, जो आपल्या डोळ्याला प्रोटेक्ट करतो फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. मेकॅनिकल इंजुरी म्हणजे काय, जर का काही टचमुळे झालं, सपोज बोट जातं आपल्या डोळ्यामध्ये किंवा काही कचरा उडतो, ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टींमधनं, अशा सगळ्या इंजुरीजपासून वाचवणारं ॲडिपोज टिश्यू. नेक्स्ट आहेत आपले आयलिड्स. आयलिड्स काय करतात, दे प्रोटेक्ट दी आय फ्रॉम एनी काइंड ऑफ इंजुरी. म्हणजे जर का डोळ्याकडे काहीही येत असेल तर आपले डोळे लगेच बंद होतात. मग इट कॅन बी लाईट, ब्राईट लाईट, इट कॅन बी विंड, राईट, इट कॅन बी सम मूव्हिंग ऑब्जेक्ट, इन्सेक्ट, एनी काइंड ऑफ इंजरीपासून आपल्याला प्रोटेक्ट करतं आयलिड्स. दे ॲक्ट ॲज अ शटर ड्युरिंग दी नाईट, ठीक आहे. म्हणजे ते बंद होऊन जातात रात्रीच्या वेळेस आणि मग लाईट आतमध्ये नाही येत, विजन ब्लॉक होते, अँड दॅट इज हाऊ वी कॅन स्लीप. देन वी हॅव आय लॅशेस, ठीक आहे. आय लॅशेस काय असतात, दे आर स्मॉल थिक हेअर, ठीक आहे, पापण्यांवर, आयलिड्सवरती जे एक्सटेंड होतात. दे ॲक्ट ॲज स्ट्रेनर्स. म्हणजे काय करतात ते, दे डू नॉट अलाउ डस्ट अँड फॉरेन पार्टिकल टू गो इनसाइड दी आय. दे सेक्रेट लुब्रिकंट्स सच एज टीयर, ठीक आहे. आणि इन्फेक्शन इन दिस ग्लँड इज कॉल्ड स्टाय, ठीक आहे. हे फक्त एक असं जनरल दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं की सपोज जर का आपल्या आय लॅशेसमध्ये जो ग्लँड असतो, टियर ग्लँड, जर का त्या टियर ग्लँडला काही झालं तर मग, म्हणजे इन्फेक्शन झालं तर मग आपण त्याला स्टाय बोलतो. नेक्स्ट वी हॅव आयब्रोज, ठीक आहे. आयब्रोज काय करतात, दे प्रोटेक्ट दी आय फ्रॉम डस्ट, स्वेट, रेन वॉटर. कसं, फेसवरनं जर का ओघळ असेल, प्रेसिपिटेट होतं, राईट, म्हणजे हेडवरनं सपोज पाणी खाली येतं, ठीक आहे. हे असे आयब्रोज आहेत आपले, ठीक आहे. हे आयब्रोज आहेत. सपोज पाणी वगैरे असं ड्रॉपलेट्स हेडवरनं खाली येतं आहे, त्याचे डिरेक्टली डोळ्यामध्ये नाही जाणार, हे आयब्रोजमुळे ते वाचेल. सेम केस विथ डस्ट वगैरे, करेक्ट.
सो दे प्रोटेक्ट आवर आईज फ्रॉम डस्ट, फॉरेन पार्टिकल्स किंवा रेन वॉटर अँड स्वेट. त्याच्यानंतर वी हॅव लॅक्रिमल ग्लँड. लॅक्रिमल ग्लँड काय असते? इट इज साईज अँड शेप ऑफ एन आल्मंड. आल्मंड शेपचा एक ग्लँड असते. दे सेक्रेट टीयर्स टू वॉश दी आय. ठीक आहे, जे टीयर ग्लँड पण म्हणतो आपण. ठीक आहे, का बरं असतं? तर डोळ्यामध्ये जर का काही कचरा उडाला तर काय होतं? पाणी येतं डोळ्यामध्ये आणि त्या पाण्या थ्रू तो कचरा बाहेर पडतो. सो त्याला आपण म्हणतो लॅक्रिमल ग्लँड. टीयर कंटेन्स लायझोझोम्स. लायझोझोम्स काय असतात? जे बॅक्टेरियाला मारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव नोज. सिक्स्थ प्रोटेक्शन काय? नोज. इट ॲक्ट्स लाईक अ शिल्ड अँड प्रिव्हेंट्स आय फ्रॉम बिंग हिट बाय अ फ्लॅट ऑब्जेक्ट. म्हणजे जर का आपण खाली असं तोंडावरती पडलो तर जो डॅमेज आहे सगळ्यात आधी काय? आपला नोज घेणार आहे. आपल्या नोजमध्ये कार्टिलेज असतं, लाईक ते प्रोटेक्ट करतं. बोन लाईक स्ट्रक्चर, सॉफ्ट बोन ज्याला आपण म्हणतो. दे प्रोटेक्ट दी आय फ्रॉम गेटिंग डिरेक्टली हिट बाय एनी फ्लॅट ऑब्जेक्ट. देन वी हॅव दी स्ट्रक्चर ऑफ आयबॉल. आता जे आपला आयबॉल आहे त्याचं स्ट्रक्चर बघूयात. स्ट्रक्चर काय? इट इज हॉलो स्फेरिकल स्ट्रक्चर. हॉलो म्हणजे पोकळ आहे, स्फेरिकल म्हणजे गोल आहे. ठीक आहे. 1/6 ऑफ द सर्फेस इज ओपन. म्हणजे ॲट एनी गिवन टाईम हा जो पूर्ण गोल आहे त्याचा फक्त 1/6 भाग ओपन असतो, बाकीचा सगळा बिहाइंड असतो म्हणजे क्लोज्ड असतो. 6 मसल्स अटॅच आयबॉल टू दी बोन्स. जे आपण वरती पाहिले 2/4 रेक्टस, 6 मसल असतात जे आपल्या आयबॉलला कनेक्ट करतात आपल्या बोन्ससोबत. वॉल ऑफ दी आयबॉल इज डिवायडेड इंटू 3 कॉन्सन्ट्रिक लेअर. म्हणजे जो आपला आयबॉल आहे तो 3 लेअरमध्ये डिवाइड होतो. हे 3 लेअर कुठले कुठले आहेत? एक आहे स्क्लिरा, एक आहे कोरॉइड आणि एक आहे रेटिना. आता हा डायग्राम पहा. ठीक आहे. असं कॉन्सन्ट्रिक सर्कल म्हणजे काय? सर्कलच्या आत दुसरं सर्कल, त्याच्या आत अजून एक सर्कल, असे 3 लेअर आहेत. स्क्लिरा, कोरॉइड, रेटिना. जो स्क्लिरा आहे इट इज टफ नॉन इलास्टिक फायब्रस टिश्यू. फायब्रस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये भरपूर सारे फायबर्स आहेत. आणि वॅस्क्युलर म्हणजे काय? आपण पाहिलं होतं. वॅस्क्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर सारे ब्लड वेसल्स आहेत. सो स्क्लिरा जे आहे ते इट इज टफ, इट इज नॉन इलास्टिक म्हणजे इट कॅन नॉट बी स्ट्रेच. इट इज नॉन इलास्टिक फायबरस टिश्यू. इट इज व्हाईट इन कलर. आपल्या डोळ्यामध्ये जे व्हाईट दिसतं ना आपल्याला सराउंडिंग, तो व्हाईट जो आहे तो स्क्लिराचा लेअर आहे. स्क्लिरा बल्जेस आउट अँड बिकम्स ट्रान्सपरंट. ठीक आहे. स्क्लेराचा जो फ्रंट पार्ट आहे तो इट बल्जेस आउट. बल्जेस आउट म्हणजे बाहेर येतो. अँड इट बिकम्स ट्रान्सपरंट इन फ्रंट रिजन टू मेक कॉर्निया. म्हणजे जो बल्जिंग पार्ट आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो. सपोज ह्या डायग्राममध्ये इथे पहा. ठीक आहे. इथे जो फर्स्ट मेंबर आहे स्क्लिरा, तो एका ठिकाणी पुढे समोरच्या साईडला जो आहे तो बल्ज आउट झालेला आहे. बल्ज आउट म्हणजे बाहेर आलेला आहे. आणि त्या बाहेर आलेला पार्ट जो आहे तो ट्रान्सपरंट असतो आणि त्याला आपण कॉर्निया म्हणतो. कॉर्नियाच्या वरती एक लेअर असते. आता ठीक आहे. ठीक आहे, ते खाली आहे, बघू आपण ते पण. कॉर्निया डिराइव्स ऑक्सिजन बाय डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय? फ्री मूवमेंट ऑफ वॉट मॉलिक्युल्स ऑफ वॉट सॉलिड, लिक्विड और गॅस फ्रॉम देअर हायर पोटेन्शियल टू देअर लोअर पोटेन्शियल. ठीक आहे, याला आपण डिफ्युजन म्हणतो. सो जो डोळा आहे, डोळ्यामध्ये ऑक्सिजन कुठून येतं? इट कम्स थ्रू दी डिफ्युजनची प्रोसेस. दॅट्स वाय एक्सेस यूज ऑफ कॉन्टॅक्ट लेन्स कॅन लीड टू ड्राईंग ऑफ कॉर्निया. का बरं? कारण जी लेन्स लावतो कॉन्टॅक्ट लेन्स ती कॉर्नियाच्या वरती असते लावलेली. अँड इट इज प्लास्टिक किंवा फायबरचं मटेरियल. ठीक आहे. सो वॉट हॅपन्स इज ऑक्सिजन डिफ्यूज नाही होऊ शकत बिकॉज इट इज नॉट सेमी परमिएबल. सो दॅट इज वाय वॉट हॅपन्स कॉर्निया कॅन गेट ड्राय अप. Then we have sclera. Sclera, the covering the entire anterior front, म्हणजे समोरचा भाग. ठीक आहे. कवरिंग द एंटायर अँटेरियर फ्रंट ऑफ दी आय इज अ थिन मेम्ब्रेन कॉल्ड कंजंक्टिवा. एक छोटी मेम्ब्रेन असते जी कॉर्नियाच्या वरती सिंगल मेम्ब्रेन असते आणि बाकी ठिकाणी जाड मेम्ब्रेन असते. ओव्हर द कॉर्निया इट इज रिड्यूस टू अ सिंगल मेम्ब्रेन. वेन इन्फेक्टेड बाय व्हायरस इट बिकम्स रेड अँड द डिसीज किंवा दॅट कंडिशन इज नोन ॲज कंजंक्टिवायटिस. म्हणजे काय? तो जो डोळ्याचा समोरचा बल्जिंग पार्ट आहे किंवा डोळ्याचा जो समोरचा पार्ट आहे बेसिकली त्याच्यावरती एक थिन मेम्ब्रेन असते ज्याला आपण कंजक्टिवा म्हणतो. आणि कॉर्नियाच्या वरती ते इट बिकम्स अ सिंगल मेम्ब्रेन्ड लेअर. देन फर्स्ट आउटर पार्ट आपण पाहिला. आता मिडल पार्ट जो होता, मिडल लेअर ऑफ दी आय, दॅट इज नोन ॲज कोरॉइड. तो बघूयात. व्हॉट इज कोरॉइड? इट इज इनर टू स्क्लिरा. इट इज अ डीपली पिगमेंटेड लेअर ऑफ टिश्यू. म्हणजे याच्यामध्ये भरपूर सारे पिगमेंट्स आहेत. रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. आता पहा, हे वॅस्क्युलर मेम्ब्रेन झालं. पहिलंवाला काय होतं? फायब्रस मेम्ब्रेन. हे काय? वॅस्क्युलर मेम्ब्रेन आहे. फॉर प्रोव्हाइडिंग नरिशमेंट टू आय. म्हणजे भरपूर सारे ब्लड कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये विच ब्रिंग इन ऑक्सिजन अँड फूड. इट इज डार्क ब्लॅक इन कलर. ठीक आहे. कोरॉइडचा कलर डार्क ब्लॅक आहे. इन फ्रंट ऑफ दी आय कोरॉइड एक्सपॅन्ड्स टू फॉर्म अ सिलियरी बॉडी ॲट जंक्शन ऑफ दी कोरॉइड अँड आयरिस.
म्हणजे समोरच्या साईडला डोळ्याचा जो फ्रंट भाग आहे त्याच्यामध्ये कोरॉइड जो आहे तो एक्सपॅन्ड होतो टू फॉर्म अ सिलियरी बॉडी. सिलियरी बॉडी म्हणजे काय, सिलियरी मसल्स फॉर्म होतात. इट कन्सिस्ट ऑफ सिलियरी प्रोसेसेस अँड सिलियरी मसल्स. सिलियरी प्रोसेस म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आणि मसल्स म्हणजे आपले नॉर्मल मसल्स. इट इज कनेक्टेड टू लेन्स बाय सस्पेन्सरी लिगामेंट्स विच अल्टर द शेप ऑफ लेन्स. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये एक लेन्स असते, ती लेन्स जी आहे तिची हाईट वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. ठीक आहे, तर हे जे कमी आणि जास्त होतं हाईटचं, दॅट इज बिकॉज ऑफ द सस्पेन्सरी मसल्स अँड द सिलरी मसल्स. सस्पेन्सरी लिगामेंट अँड द सिलरी मसल्स. कंटिन्यूस टू कोरॉइड इज कलर्ड डिस्क ऑफ टिश्यू कॉल्ड आयरिस. ठीक आहे, आयरिस काय, आयरिस कोरॉइडला लागूनच एक डिस्क सारखं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे पिगमेंट्स असतात ज्याच्यामुळे त्याला कलर येतो. ठीक आहे, प्रॅक्टिकली कवरिंग दी लेन्स लिव्हिंग अ सर्क्युलर ओपनिंग इन दी सेंटर कॉल्ड प्युपिल. म्हणजे काय तर सपोज आपला हा डोळा आहे, असा समोर बल्जिंग पार्ट आहे. ठीक आहे, इथे आतमध्ये अशी लेन्स असते. ठीक आहे, आपण पाहिलं की कोरॉइड जो सेकंड लेअर आहे तोचा सिलेरी मसल बनतात इथे आणि त्या सिलेरी मसल्सवरनं खाली येतात सस्पेन्सरी लिगामेंट. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कलर्ड डिस्क सारखी स्ट्रक्चर असते इथे लेन्सच्या समोर, ही आहे आयरिस. ठीक आहे, ह्याच्यामुळे डोळ्याला कलर येतो. आणि आयरिसमध्ये एक होल असतं, ठीक आहे, मध्ये, ज्याच्यामधनं लाईट आत जातो, त्याला आपण प्युपिल म्हणतो. ओके, एवढा पार्ट आपण पाहिला. आता नेक्स्ट थर्ड लेअरकडे जाऊया. थर्ड लेअर काय, रेटिना. रेटिना काय, इट इज द इनर मोस्ट लाईट सेन्सिटिव्ह लेअर कवरिंग दी कोरॉइड अँड एंडिंग ॲट एज ऑफ सिलरी बॉडी. म्हणजे काय, ह्या डायग्राममध्ये पहा, जो थर्ड लेअर आहे तो सिलरी मसल्सला येऊन थांबतो आहे. करेक्ट, ग्रीन लेअर पहा, तो सिलरी मसल्सला येऊन थांबतो आहे. ठीक आहे, रेटिना कंटेन्स 2 टाइप्स ऑफ फोटोसेन्सिटिव्ह सेल्स. काय काय, रॉड्स आणि कोन्स. रॉड्स काय आहेत, रॉड्स कंटेन द पिगमेंट रोडॉप्सिन. दे रिस्पॉन्ड टू दी लाईट ऑफ लो इंटेन्सिटी. म्हणजे अंधारामध्ये जी विजन दिसते आपल्याला, ब्लॅक अँड व्हाईट विजन, ती रॉड्समुळे असते. आणि कोन्स काय, कोन्स कंटेन अ पिगमेंट कॉल्ड आयोडॉप्सिन. इट इज डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड इन द फोविया सेंट्रलिस्ट किंवा येल्लो स्पॉट. ठीक आहे, लाईंग ॲट दी हॉरिझॉन्टल ॲक्सिस, ते सांगतो मी काय. बट कोन्स आर स्पेशलाइज्ड फॉर कलर विजन. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे ब्लॅक अँड व्हाईट विजन आहे ते कशामुळे, ते रॉड्समुळे आहे. आणि जे कलर्ड विजन आहे ते कशामुळे, ते कोन्समुळे आहे. त्याच्यानंतर आता येल्लो स्पॉट. व्हॉट इज येल्लो स्पॉट. सो आपल्या डोळ्यामध्ये इथे आता तुम्ही जर रेड कलरचं दिसतं आहे, दॅट इज ॲक्च्युली येल्लो स्पॉट हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती डोळ्याच्या. सो इफ आय ड्रॉ माय आय अगेन, ठीक आहे, असं सपोज माझा डोळा आहे तो बल्जिंग आउट आहे. ठीक आहे, ह्याची जी हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे अशी, या हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती इथे येल्लो स्पॉट असतो. ह्या येल्लो स्पॉटमध्ये काय असतं की इथे कोन्सचं सॅच्युरेशन असतं. म्हणजे कोन्स जे आहेत आपले फोटोसेंटिव्ह खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे काय होतं, दिस इज द प्लेस ऑफ बेस्ट विजन इन दी आय. ठीक आहे, ह्याच्या जस्ट खाली इथे असतो, तो असतो डार्क स्पॉट किंवा म्हणजे ब्लाइंड स्पॉट ज्याला आपण म्हणतो. ब्लाइंड स्पॉटमध्ये विजन नसते आपल्याला. ठीक आहे, का नसते, कारण की इथे असतो ओपनिंग, ज्या ओपनिंगमधनं ऑडिटरी नर्व सेंट्रल नर्वस सिस्टमकडे जाते. ठीक आहे, सो येल्लो स्पॉट पाहिला, ब्लाइंड स्पॉट पाहिला. करेक्ट. देन वी हॅव lying below the yellow spot is an area of on retina called the blind spot, जो आता मी दाखवला, which contains the opening through which nerve fibers from the sensitive cells of retina converge and bundle together to leave the eyeball in form of optic nerve. जी optic nerve जाते कुठे जाते, ब्रेन पर्यंत. It is the point of no vision as there are no sensory cells. Because it is opening, there are no sensory cells, and because there are no sensory cells, there is no vision. Then we have lens of the eye. जर आपण पाहिलं डोळ्याच्या मध्ये एक ब्लू कलरची लेन्स होती. ती लेन्स काय आहे, लाईज बिहाइंड दी आयरिस. ठीक आहे, आयरिस काय होतं, आयरिस डिस्क लाईक स्ट्रक्चर होतं ज्याच्यामध्ये भरपूर सारे पिगमेंट आहेत, कलर पिगमेंट. सो लाईज बिहाइंड दी आयरिस ट्रान्सपरंट बाय कॉन्व्हेक्स. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे काय, दोन्ही साईडला कर्व्ड. ठीक आहे, बल्जिंग कर्व. बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन बॉडी. ठीक आहे, हेल्ड बाय द फायबर्स कॉल्ड सस्पेन्सरी लिगामेंट. हे पण आपण पाहिलं, सिलरी मसल्सवरनं खाली सस्पेन्सरी लिगामेंट येतात जे लेन्सला धरून ठेवतात. विच अटॅचेस इट टू दी सिलरी बॉडी.
एनक्लोज्ड इन द ट्रान्सपरंट अँड इलास्टिक मेम्ब्रेन कॉल्ड द लेन्स कॅप्सूल. म्हणजे ही जी लेन्स आहे इट इज एनक्लोज्ड इन अ इलास्टिक मेम्ब्रेन called as the lens capsule. Because it is elastic, it can contract and relax. It is elastic, that is the thickness of which can increase and decrease depending upon the distance of the object. आता power of accommodation म्हणून एक concept येणार आहे पुढे, which helps us to see an object clearly at various distance from our eye. का असं होतं? सो आपली लेन्स सपोज अशी आहे, ठीक आहे. जर का ऑब्जेक्ट जवळ आला ना तर आपली लेन्स थिक होते, म्हणजे काय होतं, अशी वाढते. अशी वाढल्यावरती कसं होणार ते, अशी अजून जास्त बल्ज होते आणि हाईट कमी होते, ठीक आहे. तर काय होतं, ती थिक झाल्यामुळे आपल्याला रिफ्रॅक्शनचा अँगल चेंज होतो. रिफ्रॅक्शनचा अँगल चेंज झाल्यामुळे काय होतं, मग आपल्याला ते विजन बरोबर येते, क्लिअर विजन येते. सो दॅट इज वाय वी से इट इज इलास्टिक, द थिकनेस ऑफ विच कॅन चेंज. Then the function of the lens is to refract the light and converge it on the retina. Retina काय आहे, retina is the screen ज्याच्यावरती इमेज फॉर्म होते. इमेज नेहमी अपसाइड डाऊन फॉर्म होते रेटिनावरती, ठीक आहे. सो जी इमेज फॉर्म होणार आहे ती रेटिनावरती होणार आहे आणि ती रेटिनावरती होण्यासाठी आपले लेन्स रिफ्रॅक्ट करतात लाईटला. सो फिजिक्समध्ये तुम्ही एक कन्सेप्ट पाहिला असेल की वेन वी से की वी कॅन सी एन ऑब्जेक्ट, दॅट इज बिकॉज तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवरनं लाईट रिफ्लेक्ट होऊन येते आणि ती रिफ्लेक्ट होऊन आल्यावरती ती आपल्या लेन्समध्ये जाते आणि मग ती रिफ्रॅक्ट होते आतमध्ये. रिफ्रॅक्ट म्हणजे काय, आतमध्ये अशी कॉन्वर्ज होणं, आणि ती रेटिनावरती येऊन कॉन्वर्ज होते. वेन इट कम्स ऑन रेटिना दिस पार्ट देर इज अ इमेज फॉर्म्ड, ठीक आहे. दॅट इज हाव एन इमेज इज फॉर्म्ड. So the main purpose of the lens is to refract the light so that आपल्याला विजन फॉर्म होईल आपल्या डोळ्यामध्ये. Then there are two chambers of eye, ठीक आहे. दोन चेंबर म्हणजे दोन भागामध्ये आयला आपण बायफर्केट करू शकतो. एक अँटेरियर म्हणजे फ्रंट, अँटेरियर जो चेंबर आहे त्याला आपण ॲक्वेस चेंबर म्हणतो, ठीक आहे. इट इज स्मॉलर, प्रेझेंट बिटवीन दी लेन्स अँड दी कॉर्निया. आता आपण पाहिलं होतं की जो बल्जिंग पार्ट आहे डोळ्याचा, ठीक आहे, असा बल्जिंग पार्ट आहे डोळ्याचा, डोळ्याची लेन्स इथे होती अशी, ठीक आहे. तर ह्या लेन्स आणि हा जो कॉर्निया, हा कॉर्निया बल्जिंग पार्ट आणि हा लेन्स, ह्या दोन्हीच्या मध्ये जो असतो इथे तो असतो ॲक्वेस ह्युमर. आणि लेन्सच्या आतमध्ये रेटिनापर्यंत जो असतो तो असतो विट्रेस ह्युमर, ठीक आहे. विट्रेस चेंबर, त्याच्या आतमध्ये असतं विट्रेस ह्युमर, ठीक आहे. लार्जर प्रेझेंट बिहाइंड द लेन्स फिल्ड विथ अ जेली लाईक फ्लुइड कॉल्ड ॲज विट्रेस ह्युमर. त्याच्यामध्ये एक जेली लाईक स्ट्रक्चर असतं आणि पुढे ॲक्वेस चेंबरमध्ये असतं वॉटरी फ्लुइड नोन ॲज ॲक्वेस ह्युमर. बोथ ऑफ दिस लिक्विड आर द रिझन वाय द आय हॅज अ शेप, ठीक आहे. दे आर ट्रान्सपरंट अँड दे हेल्प इन फोकसिंग ऑफ लाईट. सो थिंक ऑफ इट ॲज अ बलून, ठीक आहे. आपला डोळा जो आहे बलूनसारखा समजा. जर का बलूनमध्ये आपण पाणी भरलं, होळीच्या वेळेस आपण भरतो, तर काय होतं, त्याला एक शेप येतो, असा टर्जिड होतं ते, ठीक आहे, असा शेप येतो. तर आपल्या डोळ्याला हा जो शेप आला आहे ना, गोल असा स्पेरिकल शेप, हा स्पेरिकल शेप आला आहे बिकॉज ऑफ दी फ्लुइड. व्हॉट फ्लुइड्स, विट्रेस ह्युमर अँड ॲक्वेस ह्युमर, करेक्ट. देन वी हॅव फंक्शन ऑफ डिफरंट लेयर्स. एक आहे स्क्लिरा, ठीक आहे, स्पेलिंग चुकलं इथे, ठीक आहे. एक आहे स्क्लिरा which provides and maintains the shape of eyeball. Because it is the outer layer, it is non-elastic, that's why there is a rigid, thoda sa rigid shape to the eye. It protects the inner parts because it is fibrous. Then it provides surface for insertion of muscles. जे आपण मसल्स पाहिले होते डोळ्यामध्ये, ठीक आहे, त्याला इन्सर्शनसाठी स्कोप आहे तो स्क्लिरा देतो, ठीक आहे. देन वी हॅव कॉर्निया. कॉर्निया काय करतं, इट रिफ्रॅक्ट्स दी लाईट. दॅट कॉर्निया तो बल्जिंग पार्ट आहे ना, बल्जिंग पार्ट काय करतो, लाईटला कॅप्चर करून आतमध्ये ढकलतो लेन्सकडे आणि लेन्स मग त्याला रेटिनावरती रिफ्रॅक्ट करतो. देन वी हॅव कंजंक्टिव्हा विच प्रोटेक्ट द सर्फेस ऑफ दी आय, ठीक आहे. आपलं जे कॉर्निया आहे त्याला प्रोटेक्ट करतं, इट इज अ मेम्ब्रेन. देन वी हॅव कोरॉइड. कोरॉइड काय करतं, इट इज डार्क सर्फेस विच अब्झॉर्ब्स दी लाईट. सो फिजिक्समध्ये आपण पाहिलं होतं की व्हाईट जे असतं, ठीक आहे, व्हाईट काय करतं, इट रिफ्लेक्ट्स ऑल लाईट, ठीक आहे. आणि डार्क काय करतं, इट
absorbs किंवा absorbs or refracts all light. So because the choroid is black, that is why we can absorb the light. ठीक आहे. देन वी हॅव सिलरी बॉडी. सिलरी बॉडी काय करते, एक तर ते सेक्रेट ॲक्युअस ह्युमर आणि सेकंड द हेल्प इन अकोमोडेशन. लाईक मी मगाशी बोललो की जी लेन्स आहे, लेन्सचं थिकनेस कमी का जास्त होऊ शकतं आणि त्याचा थिकनेस कमी का जास्त कसं होतं, बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. कुठले मसल्स, सिलरी मसल्स. अँड बिकॉज सिलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात, सस्पेन्सरी लिगामेंट पण कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात आणि दॅट इज हाव आपलं लेन्स जाड होते, थिक होते किंवा थिन होते आणि वी कॅन अकोमोडेट द विजन. देन वी हॅव आयरिस. आयरिस काय करतं, इट रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. इट इज अ like structure which has a opening, pupil, right? So it regulates the amount of light. Then we have pupil. Light enters to the pupil. Pupil is nothing but the opening. ठीक है. Then we have retina. Retina provides surface for image formation. ती स्क्रीन सारखं काम करते. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत रॉड सेल्स आणि कोन्स, जे आपण पाहिले होते रेटिनावरती असतात. रॉड सेल्स काय करतात, ते आपल्याला नाईट विजन देतात किंवा डार्कनेसमध्ये विजन देतात आणि कोन्स काय करतात, ते आपल्याला डेमध्ये विजन देतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन वी हॅव ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व काय करतं, ऑप्टिक नर्व कॅरीज इम्पल्स फ्रॉम दी सेन्सरी सेल्स टू दी ब्रेन. ठीक आहे, आपण पाहिलं होतं ब्लाइंड स्पॉटवरनं एक ऑप्टिक नर्व जाते ब्रेनला, ती इम्पल्सेस घेऊन जाते ब्रेनकडे. राईट. सो हा आपला डायग्राम आहे. ठीक आहे, काय काय गोष्टी पाहिल्या आपण. आधी तर आपण पाहिले लेयर्स, 3 लेअर असतात, इथे 2च काढले. ठीक आहे, एक मधला लेअर तुम्ही इमॅजिन करा की हा जो ब्लँक स्पेस आहे तो मधला लेअर आहे. सो देर इज क्लिरा, देर इज कोरोड, देर इज रेटिना. 3 लेअर झाले. देन वी हॅव दी ब्लाइंड स्पॉटचा ॲरो फक्त चुकला आहे, खाली ॲरो. ठीक आहे, हा वाला ॲरो नाही आहे. हां, सो ब्लाइंड स्पॉट पाहिला, येल्लो स्पॉट पाहिला. हे जे रेड कलरचे येते दॅट दोज आर लाईट. ठीक आहे, आता लेन्सकडे पहा. ब्लू कलरची लेन्स काढलेली आहे विच इज रिफ्रॅक्टिंग दी लाईट इनसाइड. करेक्ट. देन वी हॅव कॉर्निया अँड वी हॅव कंजंक्टिवा, येल्लोमध्ये लिहिलेले आहेत. राईट. देन वी हॅव व्हिट्रस ह्युमर अँड ॲक्वियस ह्युमर अँड देर इज प्युपिल, दी ओपनिंग थ्रू विच लाईट एंटर्स. ठीक आहे, आणि ग्रीन कलरची टियर ग्लँड आहे आणि सस्पेन्सरी लिगामेंट पण आहेत. ठीक आहे, आता अकोमोडेशन कसं होतं आपण ते बघूयात. ठीक आहे, ज्या वेळेस ऑब्जेक्ट जवळ येतो डोळ्याच्या त्यावेळेस काय होतं, सिलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे, सिलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, सस्पेन्सरी लिगामेंट जे आहे ते रिलॅक्स होऊन जातं बिकॉज सिलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालेत. ठीक आहे, सस्पेन्सरी लिगामेंट रिलॅक्स होतात आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे काय होतं, लेन्स जी आहे तिची विथ वाढते. म्हणजे त्याला लेन्सला धरून ठेवलं ना लिगामेंट्सनी, 2 दोरेत. लेन्स सपोज अशी आहे, त्याला धरून 2 धागेत. राईट, सस्पेन्सरी लिगामेंट. हे ज्यावेळेस स्ट्रेच्ड असतात त्यावेळेस त्याची हाईट जास्त असते. जसे हे लूज होतील, हे लूज झाल्या काय होतं, साईज जी आहे ती, हाईट जी आहे ती डिक्रीज होते आणि हाईट डिक्रीज झाल्यामुळे काय होतं, विथ वाढते आणि विथ वाढल्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्शनचा अँगल चेंज होतो. राईट, आणि रिफ्रॅक्शनचा अँगल चेंज झाल्यामुळे जो जवळचा ऑब्जेक्ट आहे त्याची पण विजन फॉर्म होते आपल्या डोळ्यांमध्ये. हे एकदम डिटेलमध्ये आपण त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. देन वी हॅव पॉवर ऑफ अकोमोडेशन. व्हॉट इज पॉवर ऑफ अकोमोडेशन? इट इज द ॲबिलिटी ऑफ आय टू सी दी ऑब्जेक्ट्स इक्वली क्लिअर फ्रॉम व्हेरियस डिस्टन्सेस. जसं मी मगाशी बोललो की एखादा ऑब्जेक्ट आहे तो व्हेरियस डिस्टन्सेसवरती तुम्ही ठेवा तरीसुद्धा आपले डोळे त्याची इमेज करेक्टली फॉर्म करू शकतात. दॅट इज बिकॉज ऑफ दी इन्क्रीज अँड डिक्रीज इन दी विथ ऑफ दी लेन्स. ठीक आहे, किंवा थिकनेस म्हणा, विथ म्हणण्यापेक्षा थिकनेस ऑफ दी लेन्स. ऑल द पार्ट्स ऑफ आय दॅट हेल्प इन दिस प्रोसेस आर नोन एज अकोमोडेशन अपॅरेटस. कुठले कुठले पार्ट्स आहेत? सिलरी मसल्स, सस्पेन्सरी लिगामेंट आणि इलॅस्टिसिटी ऑफ दी लेन्स. 3 ऑर्गन्स आहेत, तीन पार्ट्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट वी हॅव इज दी डार्क अडॅप्टेशन वर्सेस दी लाईट अडॅप्टेशन. म्हणजे काय, सपोज आपण लाईटमधनं एकदम डार्क रूममध्ये एंटर केलं. ठीक आहे, किंवा मग रात्रीच्या वेळेस एकदम लाईट निघून जाते, तर काय होतं, आपल्याला इन्स्टंटली अंधारातलं दिसत नाही, थोडासा वेळ लागतो. ठीक आहे,
थोड्या वेळानंतर काय होतं, हळूहळू आपली विजन क्लिअर होते अंधाराची आणि वी कॅन सी दी ऑब्जेक्ट्स. कलर नाही दिसत बट वी कॅन सी ब्लॅक अँड व्हाईट. करेक्ट. सो दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ दी प्रोडक्शन ऑफ किंवा सेक्रिशन ऑफ दी पिगमेंट रोडॉप्सिन. जे रॉड्स असतात, रॉड्स काय करतात, ते पिगमेंट हे करतात, सेक्रेट करतात. कुठलं? रोडॉप्सिन. आणि त्याच्यामुळे आपण डार्कनेसमध्ये बघू शकतो. दुसरी एक गोष्ट अशी होती की जे आपलं प्युपिल आहे, प्युपिल काय होतं, इट वॉज दी एरिया फ्रॉम विच लाईट वॉज एंटरिंग. प्युपिल डायलेट होतं. डायलेट म्हणजे काय, प्युपिलची साईज मोठी होते. साईज मोठी झाल्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणामध्ये लाईट डोळ्यामध्ये जातो. राईट, बिकॉज इट इज दी ओपनिंग थ्रू विच लाईट एंटर्स दी आय. सो जास्त प्रमाणामध्ये लाईट आत जातो, दस हेल्पिंग अस सी इन दी डार्कनेस. ह्या डायग्राममध्ये पहा, फर्स्टवाल्यामध्ये प्युपिल छोटं आहे, ते ब्लॅक कलरचं. सेकंडमध्ये काय झालं आहे, प्युपिल वाढलं आहे. राईट. ह्याचं अपोजिट फिनॉमिनन आहे लाईट अडॅप्टेशन. म्हणजे आपण डार्कनेसमधनं लाईटकडे गेलो तरी सेम होतं. डार्कनेसमधनं लाईटकडे एकदम गेलं किंवा आपण अंधारात एकदम फोनचं ब्राईटनेस खूप जास्त असेल, आपण फोन चालू केला खूप जास्त, आता आपल्या डोळ्यात ऑटोमॅटिकली असे थोडे मिसमिसतात. रिझन बिंग प्युपिल खूप जास्त डायलेटेड आहे. एवढं डायलेट असल्यामुळे खूप प्रमाणात लाईट आत जातो डोळ्याचा आणि मग डोळ्याला त्रास होतो. सो आपण डोळे बारीक करतो सो दॅट प्युपिल ते रेग्युलेट होऊन जाईल, प्युपिल परत नॉर्मल साईजला येईल. आणि दुसरं म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयोडॉप्सिन. म्हणजे काय, कोन्स जे असतात ते पिगमेंट सेक्रेट करतात, ज्याच्या थ्रू आपल्याला कलर्ड विजन येते. ठीक आहे. सो लाईट अडॅप्टेशन, डार्क अडॅप्टेशन. देन वी हॅव अ कन्सेप्ट नोन ॲज स्टिरियोस्कोपिक विजन. स्टिरियोस्कोपिक म्हणजे काय, बायनोक्युलर विजन, विच मीन्स दॅट बोथ ऑफ आवर आयज वेन दे लुक ॲट वन ऑब्जेक्ट, आपल्याला दोन वेगळ्या अँगलने तो ऑब्जेक्ट दिसतो. आणि बिकॉज वी कॅन सी दॅट ऑब्जेक्ट व्हाया टू डिफरंट अँगल्स, आपल्याला डेप्थ येते. ठीक आहे. म्हणजे 2D पासून 3D होते इमेज आपली. राईट. सो दॅट इज व्हॉट इज नोन ॲज बायनोक्युलर विजन. देन वी हॅव परसिस्टन्स ऑफ विजन. म्हणजे काय, परसिस्टन्स म्हणजे आफ्टर इमेज. परसिस्टन्स ऑफ विजन काय असतं की व्हॅन वन सीज एनी ऑब्जेक्ट, the impression of the image remains in the brain for 1/10 of a second, which means that जर का मी एखाद्या ऑब्जेक्टकडे बघतोय आणि मी डोळे बंद केले तरी आय कॅन सी दॅट ऑब्जेक्ट फॉर 1/10 ऑफ अ सेकंड. ठीक आहे. त्याची जी इमेज आहे ती रेटिनावरती राहते तेवढा वेळ. ठीक आहे. त्याला आपण परसिस्टन्स ऑफ विजन म्हणतो. किंवा आपण सपोज लाईटकडे बघून डोळे बंद केले तरी आपल्याला लाईट जाणवतो. ठीक आहे. वी कॅन सेन्स लाईट, ब्राईट लाईट, दॅट इज बिकॉज ऑफ परसिस्टन्स. देन वी हॅव सम कॉमन अबनॉर्मलिटीज. म्हणजे काय, कॉमन डिफेक्ट्स इन आय. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट दोन आहेत, विच आर नियर सायटेडनेस आणि फार सायटेडनेस, ज्याला आपण शॉर्ट सायटेडनेस आणि लॉंग सायटेडनेस म्हणतो. याचं बायोलॉजिकल नाव आहे मायोपिया आणि हायपरोपिया. सो व्हॉट इज मायोपिया? मायोपिया इज वेन दी नियर विजन इज क्लिअर, जवळचा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतोय बट लांबचा ऑब्जेक्ट ब्लर दिसतोय. ठीक आहे. ह्याचं रिझन काय असतं? ह्याचं रिझन असतं की जी आपली लेन्स आहेत इट इज टू कॉन्व्हेक्स. ठीक आहे. हा डायग्राम पहा. टू कॉन्व्हेक्स असल्यामुळे काय होतं, टू कॉन्व्हेक्स म्हणजे काय, कॉन्व्हेक्स खूप जास्त आहे. ठीक आहे. कॉन्व्हेक्स खूप जास्त असल्यामुळे काय होतं, लाईट रिफ्रॅक्ट जास्त होतो. आणि बिकॉज लाईट जास्त रिफ्रॅक्ट होतो, जी इमेज फॉर्मेशन आहे ती इमेज फॉर्मेशन रेटिनाच्या अलीकडे होते. ठीक आहे. रेटिनाच्या अलीकडे होते. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला इमेज ब्लर दिसते. आता ह्या डिफेक्टला आपण कसं हे करणार, करेक्ट करणार, तर आपल्याला ह्याची कॉन्व्हेक्सिटी कमी करायची आहे. त्या लेन्सला कॉन्व्हेक्सिटी कमी नाही करू शकत लेन्सची. मग आपण काय करणार, आपण एक कॉन्केव्ह लेन्स वापरणार. कॉन्केव्ह लेन्स काय करणार, जो लाईट येत होता त्या लाईटला डायव्हर्ज करणार. म्हणजे ठीक आहे, जसं इथे तुम्ही बघू शकता, फर्स्टवाला जो लाईट येतोय त्याला वर ढकललं, सेकंड रे ऑफ लाईटला खाली ढकललं, डायव्हर्ज झाला. डायव्हर्ज झाल्यानंतर काय होणार आहे की ते थोडंसं त्याचं डिस्टन्स वाढलं, मग कॉन्व्हेक्स लेन्स त्याला रिफ्रॅक्ट करणार आहे, तर ते बरोबर आपल्या रेटिनावरती इमेज फॉर्म होणार. ठीक आहे. दिस इज हाऊ वी ट्रीट myopia. Second reason why this can happen is not because of lens but because the width of eyeball is increased. म्हणजे
इथे जसं तुम्ही ब्लू कलरची लाईन बघताय ही, ठीक आहे, विथ वाढली आहे त्याची, लेंथ वाढली आहे आयबॉलची. त्याच्यामुळे काय होतं, लेंथ वाढल्यामुळे रेटिना लांब गेला ना, ढकलल्या गेला पुढे, त्याच्यामुळे इमेज फॉर्मेशन अलीकडे झाली. सेम ह्याला करेक्ट करायला आपण कॉन्केव्ह लेन्स वापरणार. ठीक आहे, ह्याला आपण मायनस, जो आपण म्हणतो ना मायनस नंबर आहे किंवा प्लस नंबर आहे, तर मायोपिया असेल तर आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो आणि आपण बोलतो मायनसमध्ये नंबर आहे. सेकंड इज फार साइटेडनेस, ज्याला आपण हायपरोपिया म्हणतो, विच इज व्हेन दी डिस्टन्स ऑब्जेक्ट आर क्लिअर बट दी नियर विजन इज ब्लर. ठीक आहे, दिस हॅपन्स बिकॉज कॉन्व्हेक्सिटी कमी झाली आहे लेन्सची कॉन्व्हेक्सिटी कमी झाली आहे किंवा लेन्सची लेंथ कमी, आयबॉलची लेंथ कमी झाली आहे. एक तर लेन्सची कॉन्व्हेक्सिटी कमी झाली आहे किंवा आयबॉलची लेंथ कमी झाली. ह्याच्यामुळे काय होतं आहे, जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जी इमेज आहे त्या रेटिनावरती फॉर्म व्हायच्या ऐवजी रेटिनाच्याही पुढे फॉर्म होत आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या साईडला, पलीकडच्या साईडला फॉर्म होत आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट आपल्याला क्लिअरली दिसत नाही. सो हाऊ टू ट्रीट दिस डिफेक्ट, या डिफेक्टला करण्यासाठी आपल्याला कॉन्व्हेक्सिटी इन्क्रीज करावी लागेल सो दॅट रिफ्रॅक्शन जास्त होईल. सो कॉन्व्हेक्सिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो सो दॅट डबल रिफ्रॅक्शन होईल आणि इमेज विल फॉर्म ऑन रेटिना, ज्याला आपण प्लसवाला नंबर म्हणतो, पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, देन वी हॅव ॲस्टिग्मॅटिझम विच इज व्हेन दी कॉर्निया किंवा लेन्सचं जे कर्वेशन आहे, म्हणजे जे कर्व आहे, हा जो कर्व असतो लेन्सला तो अनइवन असतो, म्हणजे खरबुडीत असतो. त्याच्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्शन प्रॉपर होत नाही. सो त्याला ठीक करायला आपल्याला सिलेंड्रिकल लेन्स वापरावं लागतात सो दॅट रिफ्रॅक्शन प्रॉपर होईल, इवन रिफ्रॅक्शन होईल. देन वी हॅव प्रेसबायोपिया विच इज व्हेन दी लेन्स लुजेस इट्स फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे काय की लेन्स जी आहे त्याची थिकनेस इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते, तर ती इन्क्रीज किंवा डिक्रीज जे आहे तर इफेक्ट होतं आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी लूज होते. बिकॉज ऑफ दॅट कॉन्व्हेक्सिटी कमी होते आणि कॉन्व्हेक्सिटी कमी झाल्यामुळे इमेज रेटिनाच्या पलीकडे फॉर्म होतं. सो ह्याला करेक्ट करायला वी विल हॅव टू यूज कॉन्व्हेक्स लेन्स. देन वी हॅव कॅटरॅक्ट व्हेन लेन्स बिकम्स ओपेक म्हणजे काय, व्हाईटिश कलरची होते, पेल कलरची होऊन जाते. तर आता ह्याला दिस लीड्स टू ब्लाइंडनेस बिकॉज इट इज नॉट ट्रान्सपरंट, लाईट आत येणार नाही. बिकॉज वी नो व्हाईट कलर काय करतं, रिफ्लेक्ट करून टाकतं लाईटला. सो रिफ्रॅक्शन नाही होणार, रिफ्रॅक्शन नाही झालं तर इमेज फॉर्म नाही होणार. सो इन ऑर्डर टू ट्रीट दिस वी हॅव टू रिमूव्ह दॅट लेन्स अँड यूज अँड अल्टरनेटिव्ह लेन्स. ठीक आहे, मग काय करतात, सर्जरी करून ती लेन्स काढून टाकतात आणि आजकाल एक इम्प्लांट करतात प्लास्टिकची लेन्स. आधी काय करायचे, लेन्स काढून मोठा चष्मा वापरायचे. देन वी हॅव ग्लॉकोमा काय आहे, इट इज दी ओव्हर प्रोडक्शन ऑफ व्हिटरस ह्युमर. ठीक आहे, काय होतं आहे, व्हिटरस ह्युमर जो होता आपला व्हिटरस चेंबरमध्ये जेली लाईक फ्लुइड, त्याचं इन्क्रीज होऊन जातं प्रोडक्शन. त्याच्यामुळे काय होतं, असं इमॅजिन करा की आपला जो बलून होता, मी एक्झाम्पल घेतलं, बलूनमध्ये खूप पाणी भरताय तुम्ही, खूप पाणी भरताय, तर काय इव्हेंच्युअली तो फुटेल ना. तसंच होतं इथे, खूप जास्त प्रेशर वाढतं रेटिनावरती आणि रेटिनावरती प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, आपल्याला क्लिअरली दिसतच नाही स्क्रीनवरती खूप जास्त प्रेशर आल्यामुळे. ठीक आहे, ह्याचा ट्रीटमेंट काय, वी विल हॅव टू ऑपरेट, सर्जरी करावी लागते. देन वी हॅव अ डिफेक्ट नोन ॲज नाईट ब्लाइंडनेसमध्ये काय होतं, फेलियर टू सी इन डिम लाईट. का बरं होत असेल, आपण पाहिलं आहे ब्लॅक अँड व्हाईट विजन कोण देतं आपल्याला, रोडॉप्सिन. सो जर का रोडॉप्सिन कमी असेल तर मग आपल्याला नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो. ठीक आहे, ह्याचं रिझन असतं विटॅमिन एची डिफिशियन्सी. ठीक आहे, देन वी हॅव कलर ब्लाइंडनेस. नाव दिस इज जेनेटिकल डिफेक्ट. काय होतं, काही लोकांना कलर्समध्ये, फॉर एक्झाम्पल रेड आणि ग्रीन ह्या दोन कलरमध्ये डिफरन्शिएटच नाही करता येत, त्यांना सेमच कलर वाटतो तो. ठीक आहे, दॅट हॅपन्स बिकॉज अल्टरेशन इन जीन्स, म्युटेशनमुळे त्याला काही करता नाही येत. लास्टली वी हॅव स्क्विंट व्हेन जे आपले आईज आहेत, ठीक आहे, ते एक तर कॉन्व्हर्ट झालेले असतात किंवा डायव्हर्ट झालेले असतात. विच मीन्स आयबॉल जे आपण बघतो, सपोज असे दोन डोळे आहेत, ठीक आहे, एकतर काय होतं,
हे कॉन्व्हर्ज झालं म्हणजे असं झालं, किंवा डायव्हर्ज झालं. डायग्रामकडे लक्ष देऊ नका आता, जस्ट गेट दी कन्सेप्ट. ठीक आहे, कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज झालं. कॉन्व्हर्ज झालं तर आपण क्रॉस आय बोलतो, आणि डायव्हर्ज झालं तर आपण वाईड आईज बोलतो. ठीक आहे, ह्याला आपण काय करावं लागतं, ह्याला सर्जरी करावी लागते. ट्रीटमेंट याची सर्जिकल आहे. लास्टली वी हॅव डिटॅचमेंट ऑफ रेटिना. डिटॅचमेंट ऑफ रेटिना इज व्हॉट? when the retina detaches itself from choroid, thus the fluid vitreous humor gets in between retina and choroid. ठीक आहे, आणि ते फ्लुइड तिथे भरल्यामुळे काय होतं, ॲक्युमुलेट झाल्यामुळे काय होतं, विजन लॉस होते. ठीक आहे, क्लॅरिटी लॉस होते. दिस वॉज आय. ठीक आहे, फोटो रिसेप्टर. नाव नेक्स्ट गोईंग ऑन टू फोनो रिसेप्टर, दॅट इज इयर्स. ठीक आहे, आपल्याला 2 कान असतात, दोन्ही लॅटरल साईडवरती हेडच्या. ठीक आहे, 1 ऑन इदर साईड. दॅट वॉज बेसिक. देन वी हॅव पार्ट्स ऑफ इयर. जो आपला इयर आहे त्याला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. एक एक्सटर्नल इयर, एक मिडल इयर आणि एक इन्नर इयर. ठीक आहे, जो एक्सटर्नल इयर आहे त्याला आपण फर्दर 3 पार्ट्समध्ये बायफर्केट करतो. एक एक्सटर्नल पिना. ठीक आहे, जे आपले कान दिसतात ना आपल्याला, बल्जिंग आउट. ठीक आहे, हेडवरून बाहेर येणारा तो लेअर, दॅट इज एक्सटर्नल पिना. देन वी हॅव अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, कानामध्ये जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, दॅट इज नोन ॲज एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. आणि थर्डली वी हॅव इयर ड्रम. ठीक आहे, जो आतमध्ये कानाचा पडदा म्हणतो आपण, त्याला आपण इयर ड्रम म्हणतो किंवा टिम्पॅनम म्हणतो. तर आता जे एक्सटर्नल पिना आहे, इट इज ओव्हल, इट इज स्किन कवर्ड फ्लॅप, प्रोजेक्ट्स फ्रॉम द साइड ऑफ द हेड, collects the sound waves and directs them into the external auditory canal. एकच काम आहे पिनाचं, आजूबाजूचे साऊंड वेव्स घ्यायचे आणि त्याला ऑडिटरी कॅनलमध्ये ढकलायचं. ठीक आहे, मग ऑडिटरी कॅनलचं काम काय? तो एस शेप्ड आहे, 2.5 सेंटीमीटरची लॉंग ट्यूब आहे, विच एक्सटेंड्स फ्रॉम द पिना टू द इयर ड्रम. इट प्रिव्हेंट्स हार्ड ऑब्जेक्ट फ्रॉम हिटिंग द टिम्पॅनम डिरेक्टली. एक फंक्शन काय झालं की डिरेक्टली कुठलीही गोष्ट आपल्या इयर ड्रमवरती नको जायला, हार्म नको व्हायला, म्हणून ते एस शेप्ड असतं. आणि सेकंडली त्याचं काम काय की ते घ्यायचं, साऊंड वेव्स घ्यायचे, त्याचा इम्पल्स बनवायचा आणि तो मिडल एअरला किंवा इयर ड्रमला पाठवायचा. ठीक आहे, आता हे जे एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आहे ह्याच्यामध्ये काही वॅक्स ग्लँड असतात, जे काय करतात, वॅक्स प्रोड्यूस करतात. आणि त्या वॅक्समुळे काय होतं, आपला कान जे आहेत एक तर ते लुब्रिकेट होतात, आणि दुसरं म्हणजे जर का काही फॉरेन पार्टिकल, कचरा वगैरे काही गेला तर तो इयर ड्रमपर्यंत नाही पोचत. ठीक आहे, देन वी हॅव इयर ड्रम. इयर ड्रमचं काम काय? इट इज राऊंडेड फ्लॅप, डायमीटर ऑफ अ पेन्सिल, म्हणजे एका पेन्सिलचं डायमीटर एवढंच असतं ते. इट इज स्ट्रेच टाईटली लाईक अ ड्रम हेड, म्हणजे जे ड्रम असतात ना आपल्या, त्याच्यावरती कसं प्लास्टिक किंवा लेदर एकदम स्ट्रेच करून लावलेलं असतं, तसं इथे पण हे स्ट्रेच करून लावलेलं आहे, म्हणजे इट इज स्ट्रेच्ड लेअर. इट कलेक्ट्स दी साऊंड वेव्स अँड कन्वेज इट टू दी मिडल एअर. म्हणजे काय, एक्सटर्नल ऑडिटरी कॅनलमधनं जे साऊंड वेव्स झालेत ते घ्यायचे आणि त्याला मिडल एअरमध्ये पाठवायचं, हे त्याचं काम आहे. ठीक आहे, हा झाला एक्सटर्नल इयर. आता मिडल इयर काय? इट इज एअर फिल्ड इरेग्युलर स्पेस कॉल्ड टिम्पॅनिक कॅव्हिटी. म्हणजे काय, एकतर मिडल इयर जे आहे ते एअर फिल्ड जागा आहे, इरेग्युलर शेपची आहे. ठीक आहे, आणि इट इज प्रेझेंट इन अ टिम्पॅनिक कॅव्हिटी. ठीक आहे, एक त्याच इरेग्युलर शेपची कॅव्हिटी आहे, म्हणजे होल आहे ज्याच्यामध्ये ते प्रेझेंट आहे. ठीक आहे, इट इज एअर टाईट. ठीक आहे, मिडल इयर जे आहे ते एअर टाईट असतं. इट ओपन्स इन फॅरिंग्स थ्रू युस्टेशियन ट्यूब. म्हणजे आपला जो कानाचा पडदा ना, तिकडनं खाली एक ट्यूब येते जे घशामध्ये ओपन होते, तिला आपण युस्टॅशियन ट्यूब म्हणतो. इट ॲक्ट्स ॲज व्हेंटिलेटर टू इक्वलाइज द प्रेशर ऑफ एअर ऑन बोथ द साईड्स. म्हणजे आपले जे बोथ साईड्स आहेत त्याच्यामध्ये ते प्रेशर इक्वलाइज करतं. बिकॉज जर का प्रेशर इक्वलाइज नसेल तर मग कानाला दडा पडतो, राईट, आपल्याला ऐकू नाही येणार. सो इक्विलिब्रियम मेंटेन करतं ते, आणि ते इक्विलिब्रियम मेंटेन होण्यासाठीच युस्टॅशियन ट्यूब असते. सपोज प्रेशर नसेल दोन्ही साईडला सेम, तर काय होतं की एअर पास होते आणि ते प्रेशर इक्वलाइज करतं. Then inner boundary of the middle ear is formed by a thin bone having 2
अपर्चर्स म्हणजे काय, होल किंवा ओपनिंग्स. ठीक आहे. इनर बाउंड्री ऑफ द मिडल इयर इज फाउंड बाय अ थिन बोन हॅव्हिंग 2 अपर्चर्स कवर्ड बाय अ मेम्ब्रेन. अप्पर अपर्चर इज नोन ॲज ओव्हल विंडो आणि लोअर अपर्चर इज नोन ॲज राऊंड विंडो. अ मोबाईल चेन इज प्रेझेंट बिटवीन टिम्पॅनम अँड ओव्हल विंडो. टिम्पॅनम म्हणजे इयर ड्रम, मोबाईल चेन म्हणजे मुव्हेबल चेन. एक मुव्हेबल चेन इज प्रेझेंट बिटवीन द इयर ड्रम अँड द ओव्हल विंडो कॉल्ड द इयर ऑसिकल्स. ह्या इयर ऑसिकल्सला आपण 3 मध्ये डिवाइड करू शकतो. एक आउटर लेअर, एक आउटर ऑसिकल ज्याला आपण मॅलियस म्हणतो, एक मिडल ज्याला आपण इनकस म्हणतो आणि एक इन्नर ज्याला आपण स्टेप्स म्हणतो. तर जे मेलियस आहे इट इज हॅमर शेप्ड, इट्स हँडल इज अटॅच टू द इयर ड्रम. जे मिडल आहे इट इज ॲनविल शेप्ड आणि जे इनर आहे इट इज द स्मॉलेस्ट बोन इन द ह्युमन बॉडी. ठीक आहे. दिस ओपन्स इन टू इनर इयर. आता इनर इयर काय, इट इज इरेग्युलर शेप्ड व्हेरी डेलिकेट स्ट्रक्चर. ठीक आहे, कॉल्ड मेम्ब्रेनस लॅब्रिंथ. इट इज फिटेड इन टू अ स्पेस सिमिलरली शेप्ड स्पेस कॉल्ड बोनी लॅब्रिंथ. म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे इट इज ऑल्सो इन अ सिमिलरली शेप्ड स्पेस ज्याला आपण बोनी लॅब्रिंथ म्हणतो. In between the two there is a fluid called perilymph. Labyrinth is also filled with a fluid called endolymph. म्हणजे सपोज असं आहे. ठीक आहे, ब्लॅक कलरची जी लाईन आहे ती तुमचं लॅब्रिंथ आहे. ब्लू कलरची लाईन जी आहे तर ती स्पेस आहे, बेसिकली कॅव्हिटी आहे. आणि ह्या कॅव्हिटी आणि लॅब्रिंथच्या मध्ये एक लिक्विड असेल आपण पेरिलिम्फ म्हणतो आणि लॅब्रिंथच्या आत जे लिक्विड असतं त्याला आपण एंडोलिम्फ म्हणतो. लॅब्रिंथ कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. हे जे लॅब्रिंथ होतं त्याच्या आतमध्ये 3 पार्ट्स आहेत. एक सेमी वॅस्क्युलर कॅनल, एक वेस्टी ट्यूब आणि थर्डली कॉक्लिया. हे जे सेमी वॅस्क्युलर कॅनल आहे, ठीक आहे, these are 3 arched semicircular canals present in mutually perpendicular planes. म्हणजे 3 काढलं होतं ना आपण. ठीक आहे, परत काढूयात. 3 आर्च्ड म्हणजे काय, कर्व्ड. 3 असे सेमी सर्कल्स आहेत. ठीक आहे, एक्स वाय आणि झेड ॲक्सिसवरती. ठीक आहे, हे सपोज असं आहे, जे हॉरिझॉन्टल आहे ती एक्स ॲक्सिस आहे, जे व्हर्टिकल आहे ती वाय ॲक्सिस आहे आणि एक जी दोन्हीला परपेंडिक्युलर ती झेड ॲक्सिस आहे. असे 3 3 डिमेन्शनल आर्क्स आहेत ज्याला आपण सेमी सर्क्युलर कॅनल्स म्हणतो. ठीक आहे, वर्टिकल 2 वर्टिकल. आता एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल असेल तर त्याला वर्टिकल किती आहेत, 2 आहेत. कुठले कुठले, एक वाय ॲक्सिस आणि एक झेड ॲक्सिस. तर हे जे 2 वर्टिकल कॅनल्स आहेत त्याला आपण अँटेरियर आणि पोस्टेरियर वर्टिकल सेमी सर्क्युलर कॅनल्स म्हणतो. आणि एक असतो तो असतो हॉरिझॉन्टल. ठीक आहे. ॲट दी वन एंड ऑफ द कॅनल इज अ स्वॉलन लंप सारखं स्ट्रक्चर असतं फॉर्मिंग ॲम्प्युला. ठीक आहे, जे मी इथे गोल गोल काढलं आहे ना त्याला आपण ॲम्प्युला म्हणतो. या ॲम्प्युलाचं काय काम आहे, ह्याच्या आतमध्ये सेन्सरी सेल असतो ज्याला आपण क्रिस्टा म्हणतो. ठीक आहे, सेन्सरी सेल्स काय करतात, इम्पल्स जनरेट करतात ते सेन्सरी सेल्स. ठीक आहे, सेमी सर्क्युलर हे कॅनल्स हेल्प इन डायनामिक इक्विलिब्रियम. 2 टाईपचे इक्विलिब्रियम असतात, एक डायनामिक एक स्टॅटिक. तर जे सेमी सर्क्युलर हे कॅनल्स आहेत ते आपल्याला डायनामिक इक्विलिब्रियम अचीव्ह करायला हेल्प करतात. त्याच्यानंतर मिडल इयर मधला सेकंड पार्ट इज वेस्टी ट्यूब. इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर डिफरन्शिएटेड इन टू युट्रिक्युल्स आणि सॅक्युलस. Each part contains one sensory cell called macula which helps in static equilibrium. आणि thirdly we have a spiral coil like structure. स्नेलची स्किन कशी असते, स्नेलचं शेल कसं असतं त्या टाईपचं एक स्ट्रक्चर आहे कानामध्ये. ठीक आहे, having 2.5 coils divided into 3 horizontal chambers called scale, upper, middle, lower. These 3 scale are separated via 2 membranes, अप्पर रेझिनियर, लोअर बॅसिलर मेम्ब्रेन. असे 2 वेगळ्या वेगळे मेम्ब्रेन्स असतात. ठीक आहे, आणि यांचं काम काय, बेसिकली जो आवाज आहे जो आपण ऐकतो त्याला कन्व्हे करणं सेंट्रल नर्वस सिस्टमपर्यंत. जो हा लेअर आहे, हा जो थर्ड आहे कॉक्लिया, ह्याच्यामध्ये ऑडिटरी नर्व असते. ती ऑडिटरी नर्व सगळं घेऊन, म्हणजे जे काही सेन्स आहे, इम्पल्स आहे तो घेऊन सेंट्रल नर्वस सिस्टमला जाते. ठीक आहे, हा तो कॉक्लियाचा डायग्राम आहे. आपण जो
शेल लाईक स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्या आतून असं दिसतं. त्याला जी एक ओपनिंग असते ना, त्या ओपनिंगमधनं ऑडिटरी नर्व आत जाते. ही ऑडिटरी नर्व आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे 2 मेम्ब्रेन्सनी. फर्स्ट मेम्ब्रेन वॉज रेझिनर्स मेम्ब्रेन, सेकंड वॉज बॅसिलर मेम्ब्रेन. ठीक आहे. ह्या मेम्ब्रेननी याला 1, 2 आणि 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. कुठले कुठले पार्ट्स होते हे 3? अप्पर, मिडल आणि लोअर. ठीक आहे. आणि बाकीचे सेमी सर्क्युलर कॅनल आहे आणि वर्सिटी इथे बघूयात आपण. ठीक आहे. हा तो कॉक्लिया आहे ज्याच्यामध्ये 3 लेयर्स होते, ज्याच्यामध्ये ऑडिटरी नर्व आहे. हे ते सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत हे 3. ठीक आहे. ज्याला एक ॲम्प्युला असतो. ठीक आहे. ज्याच्या आतमध्ये सेन्सरी सेल्फ क्रिस्टा असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ही युस्टॅशियन ट्यूब आहे. राईट. मिडल इयरमधून निघणारी. हे मिडल इयरमधले 3 पार्ट्स आहेत, मेलियस, इनकस आणि स्टेप्स. ठीक आहे. मेलियस इज दी हॅमर लाईक स्ट्रक्चर, इनकस इज दी ॲनविल लाईक स्ट्रक्चर, स्टेप्स इज दी स्मॉलेस्ट बोन. आणि त्यानंतर आउटर मोस्ट इयर, एक्सटर्नल पिना, ऑडिटरी कॅनल आणि हा जो आहे तो इयर ड्रम, टिम्पॅना. ठीक आहे. बाय दिस वे वी कवर दी सेन्सरी ऑर्गनचा चॅप्टर. आता हा आपण एकदा क्लासमध्ये केला आणि हा सेकंड टाईम इथे यूट्यूबवरती अपलोड करणार आहे मी. इफ यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन कॉन्टॅक्ट, ग्रुपवरती मेसेज टाकू शकता. ठीक आहे. आणि मग तिथे मी सॉल्व्ह करेल जो काय डाऊट असेल तो. परफेक्ट.